भैरव आहे बघा इथं, भैरवगड. ही इथं शिड्या दिसत आहेत आपल्याला. या खिंडीत जातो आपण, तिथून ही 3 नंबरची शिडी. इथं लोक बसलेले आहेत बघा. हा पूर्ण ट्रॅव्हर्स मारावा लागतो आपल्याला. ही 2 नंबरची लांब लचक शिडी बघा कुठं आहे. इथून चालू होती आहे तर पार इथपर्यंत वरती आहे, जवळपास 150-200 फुटांची. त्याच्यावरून आता हे लोक उतरता येतात. तिथून खाली आलं की हे बघा, ही अशी वाट आहे इथून खाली. तिथून चाललेले आहेत लोक. अशी जिगजॅग वाट आहे. तिथून परत इथं रेलिंग लावलं आहे आणि इथं परत ही एक शिडी, अजून एक. त्या शिडीवरून आलं की इकडून आपण खाली येतो, इथले रेलिंग, आणि मग या झाडीत घुसलो की इथं पायऱ्या वगैरे येतात त्या, आणि इथं दरवाजा आहे. आणि तिथून मग आपण ही पार्किंग त्याची इथपर्यंत पोहोचतो. हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. पुन्हा एका नव्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज तुमच्यासाठी एकदम खास भटकंती घेऊन आलेलो आहे. आत्ता जूनचा पहिला आठवडा आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण आलेलो आहे निसर्गाने एकदम परिपूर्ण असलेल्या नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये. अकोले तालुक्यात भंडारदऱ्याच्या शेजारी एक शिखर आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखरांपैकी 3 नंबरचं शिखर असलेलं घनचक्कर शिखरावरती आलेलो आहे. तर घनचक्करचं शिखर आणि त्याच्यासोबत आपण शिरपुंजीचा भैरवगड हे दोन्ही पण करणार आहेत. आणि होप सो आज जर आपलं चांगलं लक असेल तर आज आपल्याला क्लाउड पण बघायला मिळतील, कारण प्री मान्सून क्लाउड गॅदरिंगचा सीझन सुरू आहे. आणि याच्यामध्ये आता आपण पाठ ट्रेक सुरू करतोय. वरती जाऊन तुम्हाला भैरवगड दाखवतो, घनचक्कर दाखवतो, घनचक्करवरून दिसणारा सह्याद्री, जसे की पुढं मोडा आणि गवळदेवकडे जाणारी, कुमशीतला जाणारी वाट, सगळा परिसर दाखवतो. एकदम भन्नाट व्लॉग असणार आहे. शेवटपर्यंत बघा कसा वाटतोय ते. आणि आता फॉलो केलं नसेल आत्ता करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला व्हिडिओमध्ये भेटू. नेहमीप्रमाणे नाशिक रोडला जायचं म्हटलं की नारायणगावमधलं मसाला दूध आलं. नारायणगावमधून ओतूरला आलो आणि ओतूरमधून या नॅशनल हायवेने निघालो. एकदम सुपरफास्ट रस्ता. ब्राह्मणवाडा, कोतुळ आणि राजूर या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे. या रस्त्याने गाडी चालवणं म्हणजे एक भयानक प्रकार. याच रस्त्याने राजूरच्या जवळ पोचलं की रस्त्यावरती ही एक लांडग्यांची टोळी मिळाली. त्यातला एकच चुकून रस्त्यावरती पळत होता आणि बाकीच्या रस्त्याच्या बाजूला होते. तिथून पुढे निघालो आणि शेवटी एकदाचं शिरपुंज गावाकडे निघालो. 1 वाजलेत आणि शिरपुंज गावात आलो आहे आपण आता. इकडे समोर शिरपुंज गाव आहे. इथे एक मंदिर आहे आणि इकडे पाठीमागाच्या लाईटी दिसत आहेत. तो भैरवगड आहे, तिकडे जायचं आहे. आता आपण थोडा वेळ झोप काढायची आहे. त्यासाठी आता आपण या मंदिरात झोपू निवांत. इथे मस्त सुंदर मंदिर आहे. या मंदिरात झोपू. मारुतीरायाचं मंदिर. वाजलेत सकाळचे 4:45. आपण इथं मुक्काम केला या मंदिरात आणि आता अंधारातच ट्रेक सुरू करणार आहे. ही इकडची समोरची वाट आहे आणि समोरच्या लाईटी आहेत. तिकडे भैरवगड आहे. आता सगळ्यात आधी आपण भैरवगडाला जाणार आहे. चला, उजाडायच्या आधीच आपण भैरवगडाकडे जाऊ. गावातून आता 10 मिनटं चालत आलेलो आहे आणि इथं पार्किंग आहे. या पार्किंगला तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि इथून वरती जाऊ शकता. तर हे बघा, वरती कमान लावलेली आहे. या कमानीपासून आपला भैरवगडाचा ट्रेक सुरू होतो. इथून आपण भैरवगडाकडे जातो आणि तिथून सरळ पुढं आपण जातो ते घनचक्करला. तर हे दैवत आहे, देव आहे इथल्या लोकांचा, जागृत देव. त्यामुळे सुरुवातीला बऱ्याचशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. या पायऱ्यांनीच आपल्याला आता वरती जायचं आहे. चला, तर आता आपण इथून ट्रेक सुरू करू. हे पायऱ्या येतात सुरुवातीला. पायऱ्या थोड्याशा जीवावरतीच येतात. सकाळचे आता 5 वाजत आले असतील आणि आपण अंधारातच ट्रेकला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला फक्त 2 मिनटं पायऱ्या येतात आणि नंतर अशीच आपली डोंगराची वाट सुरू होते. वाट चुकण्याचा कसलाच कुठेच धोका नाही आहे, कारण एकदम मळलेली वाटे आणि वाटेला अशा रेलिंग बांधलेल्या आहेत. आणि इकडं बघितलं, ह्या बाजूला जायचे. वरती चंद्रनारायण येतात आणि आपण इथून वरती जाणार. चला, तर आपण साधारणतः 20-25 मिनटं चढत आलो ना की आपल्याला ही शिडी लागते आणि या शिडीने
वरती जायचं आहे. बरीचशी लांबवर शिडी आहे, जवळपास 100 फुटांपेक्षा जास्त. ही पहिली शिडी. अजून वरती आपल्याला फक्त शिड्याच लागणार आहेत. चला सगळ्या शिड्या बघूया आता. रस्त्याला रेलिंग आणि वरती लाईटीचे खांब पण लावलेले आहेत. आपल्याला सरळ जायचं आहे वरती इथून. चला मस्त उजाडलं आहे खाली बघितलं तर. हे आपल्याला दिसतंय भैरवगड शिरपुंजे गाव. ही इकडची डोंगर रांग आणि आपल्याला इकडच्या साईडला भैरवगड आहे आपला वरती. आपल्याला इकडं पण जायचं आहे. साधारणतः इथे यायला आपल्याला तरी 1 तास लागलाय. 2 तासात आपण इथं पोहोचतो. एकदम खडी चढण आहे. आणि ते बघितलं की इथून पुढं हे बघा, ही अजून एक शिडी. नुसत्या शिड्यांचा किल्ला. चला दुसरी शिडी पार करून जाऊ आता. शिडी आहे ना, एवढी मोठी शिडी आहे तरी ही सह्याद्रीतली सगळ्यात मोठी शिडी नाही आहे. ती आपल्याला पुढं बघायची आहे. चालून चालून जीवावरती येत आहे. 150-200 फुटाच्या आसपासची शिडी असेल ही. हा बघा वरती चाललाय, कर मारून अजून पुढं गेलेली आहे. एकदम जीवावर येणारी शिडी आहे ही. आणि अशाच नुसत्या शिड्या चढत जायच्या त्या किल्ल्याला. पुढं आलं की आपण या दोन्ही डोंगरांच्या मधल्या खिंडीत येतो आणि या खिंडीतली वाट आपल्याला पुढे घेऊन जाते. ते बघा रेलिंग आहेत सगळे, मजबूत वारं सुटलेलं आहे. आता यामधल्या खिंडीत जायचं आपल्याला. आणि खिंडीतून इकडचा जो आहे हा भैरवगड आहे आणि इकडं घनचक्करला जाणारी वाट आहे. आता ह्या वाटेला जायचंय आपल्याला. चला खिंडीत आलोय. मधल्या घडीत खिंड वर आहे. इथून परत एक शिडी आली. आता ही शिडी चढून आपल्याला सरळ दिसते त्या खिंडीत जायचंय. ही तिसरी शिडी. आणि इकडचं वातावरण बघा आता. इकडे क्लाउड आले आहेत मस्त. खालून आपण इकडून चढत आलोय. इथं दुसरी शिडी लागली आणि आता इथून वरती जायचंय. चलो. उभा सह्याद्री पावला. एवढ्या वाटतं पिक्चर परत एकदा क्लाउड्स. याच्यासाठी फक्त हा ट्रेक प्लॅन करून आलेलो आहे. एवढ्या वर्षाला सह्याद्री फिरतोय पण आजपर्यंत असं दर्शन मिळालं नव्हतं. थोडे मिळाले पण हा भन्नाट नजारा मिळाला नव्हता. ये मित्रांनो, खिंडीत आलोय आता आपण. आणि जसं तुम्हाला दाखवलं आपल्याला भन्नाट अशी ढगांची चादर मिळालेली. आता भैरवगडावरती जाऊन सूर्योदय बघायचा आहे. तर तुम्ही या खिंडीतून इकडची जी वाट आहे पाठीमागं ही दिसतीये, ही सह्याद्रीतली सगळ्यात मोठी शिडी आहे. जी घनचक्करला येणारी शिडी आहे ना, ही सह्याद्रीतली सगळ्यात मोठी शिडी आहे. आणि इकडच्या बाजूला इकडे तो आपला भैरवगड. तर आता आधी भैरवगडाला जाऊ आणि नंतरच्या घनचक्करला जाऊ. ही आणि क्लाउडचा बेड मिळालेला आहे. लवकर आपल्याला बघायचा आहे. इकडून सूर्योदय मिळेल कारण हा पूर्वेच्या बाजूला आहे. चला आता इकडे वरती जाऊ आपण. इकडे भैरवगडाला जाताना आपल्याला या कातळ कोरीव पायऱ्या येतात. पायऱ्यांची उंची एकदमच जास्त आहे. रेलिंग आहेत त्यामुळे चढायला काय वाटत नाही. पावसाळ्यात घसरडं होतं तरी पण तुम्ही आरामात चढू शकता. मी आता 3ऱ्यांदा आलेलो आहे. 2दा आलो होतो ते बऱ्यापैकी पावसाळ्यातच होतो आणि ही 3री वेळ आहे. चढायला सोपं आहे. 1.5 तासाचा ट्रेक आहे. आता आपण वरती आलोय. आता आपण इथून भैरवगडावरती प्रवेश करतोय. वरती मस्त हे बनवलेलं आहे भैरवनाथ देवस्थान शिरपुंजे. आणि आपला गडावरती प्रवेश झालाय फायनली. तर वरती आलं की आता आपल्याला ही पाण्याची टाकी दिसत आहे. आता उन्हाळ्यात पूर्ण कोरडी पडलेली आहे. पावसाळ्यात त्याच्यात मस्त पाणी राहत असतं. 4 टाकी येतात एका लाईनीत. किल्ल्याचा जो मात तो काय जास्त मोठा नाहीये फिरायला. आपण त्या बाजूला जाऊ माथा बघायला. देवस्थानी
देवस्थानाला बसायचंय आपल्याला. आणि आता सगळ्यात महत्वाचा, सूर्य उगवतोय. इकडं जर बघितलं तर सूर्य आहे, इकडं जर बघितलं तर क्लाउड्स येते. आता आपल्याला 2 इंच याच्यात जायचंय. इकडच्या बाजूने बघू आपल्याला काय व्ह्यू दिसतोय. इकडे क्लाउड्स आहेत सगळे, हे बघा, क्लासिक. ते जाऊ आधी माथ्यावरून सूर्योदय वगैरे बघू. चला. थोडस पुढे आलं की आपल्याला ही अजून पाण्याची टाकी मिळालेली आहे. आता ही पाण्याची टाकी सांगतात की किल्ला किती महत्वाचा असेल. इथं ही 2 अजून पाण्याची टाकी येतात. किल्ल्यावर जेवढी पाण्याची टाकी जास्त, तेवढं जास्त सैन्यदळ म्हणा वगैरे राहतं. आणि प्रशासकीय दृष्ट्या तेव्हाच्या काळी किल्ला तेवढाच महत्वाचा असतो. जेवढी पाण्याची टाकी असतात ते आपल्याला साक्ष देतात की किल्ला तेव्हा प्रशासकीय दृष्ट्या किती महत्वाचा असेल. तर या रेलिंगने वरती जायचं सूर्योदय बघायला. आणि तिथून आधी तर आपल्याला इथं पण थोडेसे पाण्याचे टाके दिसलेत, ते पण दाखवतो. इकडच्या बाजूला इथं पण पाण्याचं टाकं आहे अजून एक. त्यानंतर इकडून वरती येणारे सूर्यनारायण. इकडं भैरवगड किल्ला, पाठीमागे तिकडे कंचक्कर, आणि इकडे सगळ्यात खास जे क्लाउड्स. एकदम क्लासिक. भैरवगडाच्या माथ्यावरती हे एक मंदिर आहे. उड्यावरतीच असं देवस्थान आहे. इकडे आपल्याला सगळा दिसतोय तो भैरवगड. आणि समोर तिकडे कळसुबाई वगैरे दिसत आहेत आपल्याला. इकडे पापरगड दिसतोय इकडच्या बाजूला. आणि खाली ते भैरोबाचं देवस्थान. आता आपल्याला भैरोबाच्या देवस्थानाला जायचं आहे. चला. आणि इथं आपल्याला एक पाण्याचं टाकं, म्हणजे खोदीव पाण्याचं टाकं किंवा गुहा म्हणता येईल असं आहे. इथे बघा हे बांधलेलं आहे, म्हणजे खोदून त्याला आकार पण दिलेला आहे. इथे त्याच्यामध्ये पाणी आहे सध्या. खांब टाकं आहे, गुहा म्हणून कदाचित वापरलेलं असेल, नंतर पाण्याचं टाकं म्हणून. खोल आहे त्यामुळे पाण्याचं टाकंच असेल. आणि इकडच्या बाजूला जरी आपण पाहिलं तरी इकडे महादेव आहे बघा. इथे एवढं सुंदर आहे ना. हे भैरवनाथाचं मंदिर आहे. रेलिंग वगैरे केले आता इथं. खाली जे दिसतंय ते शेतपुंज गाव. आपण इकडून आलेलो आहे. तिथे खाली आपली गाडी पार्क केली आहे. आणि हे भैरोबा. तर आपण भैरोबाला आलेलो आहे. इकडे बघा खूप जागृत देवस्थान आहे. घंटा किती मोठा आहे बघा. आतमध्ये आल्याच्या नंतर हे भैरवनाथ. जय भैरवनाथ. इकडे ही गुहा सारखं दिसतंय आणि इकडे भैरवबा.
इथं पिण्याचं पाणी आहे, खामटाक्या प्रकारातलं आहे. त्यात पण आपल्या लोकांनी कचरा टाकलाय. पाणी स्वच्छ आहे पण कचरा आहे. त्याची रचना बघा, मस्त सिक्युअर आहे. इकडून ही अशी वाट बनवलेली आहे त्याला यायला. किल्ल्याची पाण्याची रचना बघून खरंच कळतं की किल्ला किती असेल. तर आपण परत एकदा या भैरवगडाच्या वाटेपाशी आलोय. भैरवगड आपण पूर्ण फिरलो. काही अवशेष दाखवायचे राहिले असतील, परत कधी आल्यावर बघू. समोरचे क्लाउड खुणवता येतात, हे जर दिसत असले तर इकडं जायचंय. आणि त्याच्या आधी इकडे जर बघितलं तर ही जी दिसते सह्याद्रीतली सगळ्यात मोठी शिडी आहे बघा. आता आपल्याला खिंडीत जायचं आहे आणि या शिडीने वरती जायचं आहे. गंजचक्रला जाणारी शिडी आहे ही. सह्याद्रीतली सगळ्यात मोठी शिडी आहे ही. शिडी नसेल तेव्हा लोक कसे जात असतील विचार करा, किती अवघड वाट असेल इथून जायला. तेव्हाही लोक जात होते, पण आता या शिडीमुळं खूप सोपं झालेलं आहे. आता आपल्याला त्या शिडीला जायचं आहे. चला आता इकडच्या बाजूने उतरू आणि तिकडे निघू. इकडून आलो आपण भैरवगडावरून, खिंडीत आलो. ही एवढी शिडी चढून आलो आणि आता ही इकडची शिडी आहे. अजून ही एकदम अंगावर येणारी अशी शिडी आहे. सह्याद्रीतली सगळ्यात मोठी शिडी आहे. पण याच्यामुळं घनचक्कर, गवळदेव तिकडं जाणं एकदम सोपं झालं आहे. आणि आता आपण दम भयानक लागतं या शिडीला. त्या पायऱ्या, चला वर जाऊ आता. तर हा आपला भैरवगड आता, आणि आपण ही पूर्ण शिडी चढून आलोय आता वरती. आणि आता आपल्याला धावत पळत पुढं जायचंय. क्लाउडचा बेड दिसतोय. आपलं नशीब कितपत चांगलं आहे माहिती नाही की आपल्याला क्लाउड बेड आहे तोपर्यंत जातोय की तोपर्यंत क्लाउड संपून जातात, निघून जातात. चला निघूया पटपट. त्या माथ्यावरून आपण आलोय. समोरच्या 15-1 मिनटं चाललोय. अशी वाट मळलेली आहे. उन्हाळ्यात आला तर वाट अगदी आरामात सापडेल. तुम्ही बाकी दिवसात आला तर वाट सापडणं थोडंसं मुश्किल आहे. याच वाटाने आपल्याला पुढं जायचं आहे. तर एक अर्धा तासाच्या आसपास झालं चालतोय. त्या माथ्यावरून आलं की आपल्याला इथे आहे का खड्ड्यात उतरावं लागतं. म्हणजे दोन्ही डोंगरांच्या मधली दरी आहे. त्या दरीत उतरलो आपण की परत आपल्याला मोरच्या बाजूला हा डोंगर चढून जावं लागतं आणि मग आपल्याला पुढे घनचक्करचं दर्शन घडतं. तर आता आपण साधारणतः तिथून निघाल्यानंतर अर्धा तास झाला आलोय. आणि इथून पण अजून एक अर्ध्या तास, पाऊण तासांची वाट आहे. हा चढ आता थोडासा जीवावरती यायला लागलाय. चढ चढून गेलो की परत आपल्याला सपाटी लागेल. चलो, याच वाट्याने आपण चालत आलो ना. थोडासा तो आत्ताचा माथा होता, तो माथा चढून वर आलो. आणि वर आल्याच्या नंतर आपल्याला इथं एक देवस्थान मिळालेलं आहे. कशाचं आहे काय माहिती नाही आहे, पण हे बघा कुठं आहे, देव कोणता आहे ते पण माहिती नाही. या माथ्यावरती इथे बघा. आता आपण इकडून चालत आलोय. तो शेवटचा डोंगर दिसतोय तो भैरवगड. ते सगळं चालत इथं उतरून इकडून वरती आलो. इकडे अजून क्लाउड्स आहेत मस्त कडकमध्ये. आणि आता आपल्याला इकडूनही वाट वरती जाते, इकडूनही वरती जाते. आता आपल्याला वरती जायचं आहे. आणि हे देवस्थान
तर आता आपण तिथे क्लाउड बघितले आणि त्या वाटेने एक 10-1 मिनटं पुढं आलो की आता मेन वाटेला लागलोय. क्लाउड बघण्यासाठी आपण वाट थोडीशी खालच्या बाजूला गेलो होतो, म्हणजे डाव्या बाजूच्या वाटेने, आणि आता आपण परत उजव्या बाजूच्या वाटेला आलोय, म्हणजे आपली जी मेन वाट आहे त्या वाटेला आलेलो आहे. आणि इथून आता आपल्या पाठीमागं इकडं दिसतंय ते घनचक्कर शिखर आहे. साधारणतः तिथून इथपर्यंत यायला तुम्ही जर डायरेक्ट चालत आले तर तासभर 1 तासाच्या आसपास पोहोचताल. जास्त काय रस्ता चुकण्यासारखा नाही आहे, एक आरामात पोहोचू शकता. आणि तिथून आता ही वाट जी दिसते सरळ खालची, या वाटेने जायचं आहे. इकडे मस्त क्लाउड्स आहेत खाली, आता वरून आपण ते पण एन्जॉय करू. इथून आता या वाटेने आपण वरती जातो. वरती गेलं की एक वाट गवळदेवकडे जाते आणि दुसरी वाट आपल्याला घनचक्करच्या टॉपला घेऊन जाते. तर आता आपण घनचक्करच्या टॉपला जाऊ आणि तिथून बघू, एन्जॉय करू. तुम्हाला कांदा कसा कापतात ते दाखवतो. मॅगीला असा बारीक कांदा पाहिजे असतो. आमच्याकडे तेल बिल काही नाहीये. सेकंड जॉब होऊ शकतो कांदा कापायचा. झाला का नाही बघ बारीक. सह्याद्रीत फिरायचं म्हणलं ना की तुम्हाला स्वयंपाक वगैरे आलं पाहिजे. हे सर्व स्किल आहेत तुमचे. कधी तुमच्यावरती काय वेळ येईल ते सांगता येत नाही, त्यामुळं हे सगळं आलंच पाहिजे. आता आपण कांदा टाकला, त्याच्यासोबत आता थोड्याशा मिरच्या टाकू. झणझणीत झाली पाहिजे मॅगी, कडकमध्ये. पाण्याला मस्त उकळी फुटली आहे. आता आपण त्याच्यात मॅगी टाकू. मॅगी मसाला टाकला आहे आपण. 2 पॅकेट मॅगी आणली आहे. आता 2 पॅकेट दोघांसाठी याच्यात मॅगी टाकू. मस्त पहाडवाली मॅगी, ती पण अशा लोकेशनला बसून यायलाच लागतंय. आणि टेन्शन नका घेऊ, हा कचरा आहे ना सगळं आम्ही आमच्या बॅगेत नेतो. सह्याद्रीत आलो की फक्त आम्ही पाऊल खुणात मागं सोडून जातो. टेन्शनच घ्यायचं नाही अजिबात. आता आपली मॅगी शिजून रेडी झालेली आहे, पहाडवाली मॅगी. गॅस बंद करू आता. मस्त वास दरवळतोय. फक्त कुठून माकडांनी अटॅक नाही केला पाहिजे. आता हे बघा, आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. कशी आहे का नाही पहाडवाली मॅगी. चला आता आम्ही मॅगीचा आस्वाद घेतो आणि मग आपण पुढच्या ट्रेकला भेटू. तर आता मॅगी वगैरे खाल्ली आपण, मस्त सकाळचा नाश्ता झाला आणि परत एकदा आपण घनचक्करकडे निघालेलो आहे. तर या वाटत समोर बघा, हे समोरचं घनचक्कर शिखर आहे. आता आपल्याला शिखर चढून जायचं आहे वरती. जास्त नाही, 5-10 मिनटाची वाट राहिली आहे. तर इथं आल्यानंतर आहे ना 2 वाटा फुटतात पुढं. इकडची एक वाट आहे ती गवळदेव मुडा, पुढं आपल्याला कुमशेतला जाते, तिथून कात्राबाई वगैरे करतो. तो पूर्ण एक रेंज ट्रेक आहे, तो पण आपण लवकर करूया. त्याचा पण व्हिडिओ एक तुमच्यासाठी घेऊन येतो लवकरच. आणि दुसरा हा इथं घनचक्करला आणणारी वाट. आता आपण घनचक्कर चढू, थोडासा एन्जॉय करू आणि खाली उतरू. चलो. इथून चालत आलो आपण. ती वाट आहे ती गवळदेवकडे जाते आणि ह्या वाटेने इकडं माथ्यावर जायचं आहे आपल्याला, असं ट्रॅव्हल्स मारून. सोपी वाट आहे, आरामात जाऊ शकता. आता वरती धुके आलेत, जवळपास 9 वाजता धुके आलेत. सकाळी मोकळं होतं आणि आता दुपारी धुके यायला लागलेत. 9 वाजता दुपार म्हणजे आता ऊनच एवढं पडले की दुपार झाल्यासारखंच वाटायला लागले. चला जाऊया वरती. इथून चढून आलो आणि फायनली हा घनचक्करचा माथा, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच 3 नंबरचं शिखर घनचक्कर, त्याच्या माथ्यावरती आता आपण आलोय. आणि इकडे बघा सगळे धुके आलेत. आता सगळे रान धुक्यात गेलंय. आत्तापर्यंत नव्हतं, पण अचानक आभाळ आल्यासारखं झालंय आणि धुके दाटून आलेत. घनचक्करच्या माथ्यावर आलोय. हा घनचक्करचा माथा. वरती जास्त काही नाहीये. इकडं समोर आहे ना, इकडं भैरवगड होता. भैरवगड सोडून आपण ही सगळी वाट याच्या पलीकडं होता. या धुक्यातून चालत आलो इथे.
आपण चालू सुरुवात केली तेव्हा धुके नव्हते आणि इकडच्या बाजूला बघा सगळं रान आता धुक्यात चाललंय. समोर पाबरगड आहे, तो पण आता धुक्यात गेलाय. इकडे भंडारदारा आहे, भंडारदारीच्या पलीकडे आपल्याला आलन मदन पुलन आणि कळसुबाई ती सगळी रेंज दिसते. पण आता सगळी धुक्यात गेली आहे. आता इथं जर बघितलं सगळं खालचं धुक्यात गेलेलं आहे. आणि इकडच्या बाजूला मुडा गवळदेव तिकडे जाणारी वाटे इकडून खालून जाते, याच्या खाली खिंड आहे, त्या खिंडीतून जावं लागतं. एकदम आता सगळं धुक्यात रान गेलेलं आहे, थोडंफार क्लिअर दिसतंय. चला एक्सप्लोर करू थोडंसं. तर आता आपण घनचक्करचा माथा एक्सप्लोर केला. खालून व्ह्यू जास्त काही मिळत नाहीये कारण धुका आलेलं आहे. आता पलीकडचा डोंगर आहे, त्या डोंगरावरती थोडंसं एक्सप्लोर करू. आता बघू अजून काय व्ह्यू मिळतोय का आपल्याला. इथून आता आपण खाली उतरणार आहे आणि खाली उतरून इकडच्या बाजूने इथून वरती चढणार आहे. चला जाऊया आता तिकडे जाऊन एक्सप्लोर करू. इकडच्या माथ्यावरून खाली उतरताना जर दगड बघा यांचे आकार कसे झालेले आहेत. नेहमी वाऱ्यासोबत झुंज देत असतात. इथं गुहेसारखा आकार झालेला आहे. या दगडांचे पण आकार बघा, ऊन वारा पावसाला झुंज देऊन कसे झालेले आहेत. इथं तर अक्षरशः आहे बघा कसं झालंय. एकदम मस्त रचना झाली आहे यांची, अशी वेगळीच विशिष्ट अशी. आता आपण इथून खाली उतरतोय. इथून खाली उतरून आपल्याला त्या माथ्यावर जायचंय. चलो आता आपण थोडं दुसऱ्या बाजूला आलो की आपल्याला तिथं घनचक्करचा माथा दिसतोय. आपण त्या माथ्यावरती होतो. तिथून खाली आहे सगळं पठार इकडच्या बाजूला. हा त्याच्या शेजारचा डोंगर, त्याच्यावरती आलोय आणि तो बघा माथा कसा दिसतोय. तिथून हा डायरेक्ट कडा आहे, ही खाली अशी गड आहे, इकडं भंडारदारा. आता आपण हे पठार एक्सप्लोर करतोय. इथून आपल्याला माईट बी गवळदेव वगैरे दिसेल जर धुकं क्लिअर झाले तर. आता पूर्ण धुकतात आहे पण बघूया क्लिअर झालं आपलं नशीब असेल तर. इकडे दिसतोय याच्या पलीकडे आपला घनचक्करचा टॉप आहे. इकडून अशी वाट जाते खाली, जर बघितलं तर इथं वाट दिसेल तुम्हाला. या वाटेने जातो आणि समोर जो दिसतोय हा गवळदेवचा टॉप आहे. गवळदेवच्या पलीकडे कुमशेत आहे. कुमशेत पासून इकडे जर आलो आपण आपल्याला याच्या पाठीमागं आपल्याला रतनगड वगैरे दिसतील. पण आता धुक्यात आहेत सगळे. रतनगड, कात्राबाई, त्यानंतर इकडे त्याची रेंज पूर्ण याशी आणि इकडे पाबरगड याशी रेंज सगळी. पण आता धुक्यामुळे काही दिसत नाही आपल्याला रेंज. तर घनचक्कर आणि गवळदेव दोघांच्या पठाराच्या मध्ये असंच भटकत होतो. इकडं पाठीमागं गवळदेव दिसतोय, समोर इकडे घनचक्कर आहे. ह्या डोंगराच्या पहिल्या पठारावरती फिरत होतो असंच. आणि फिरताना त्या डोंगरात एक मस्त गुहा मिळालेली आहे. ही गुहा बघा, आता याच्यात लोकांनी जनावरं ठेवतात. पावसाळ्यात ज्या पठारावरती लोक जनावरं चारायला येतात ती इथं ठेवतात. आता ही गुहा अशी आहे की वारं या दगडावरती, ऊन वारा पाऊस त्याचा इफेक्ट झाला त्याच्यावरती येऊन आणि ही गुहा बनली. तर आता ह्या गुहेला इकडच्या बाजूने पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असेल म्हणून यांनी हा डोसा केलेला आहे. इकडे बघा याच्यावरती ते असं वरच्या बाजूने ना कागद वगैरे आणून लावतात इथं आणि हिला पॅक करतात. त्यांची जनावरं जी आहेत ना इथं एकदम आरामात राहतात पावसाळ्यात. म्हणजे लोकांच्या सोयी बघा किती मस्त केलेल्या आहेत आणि एकदम ऑफबीट ठिकाणी असं शोधत शोधत ही जागा सापडली आहे. उतरायला सुरुवात केली आहे. हा पाठीमागचा घनचक्कर, इकडून आपण चालत आलो. सकाळी जी वाट होती आपली या वाटेने आलो होतो आपण भैरवगडाकडून. आता आपण भैरवगडाकडनं जाता डायरेक्ट खाली उतरायचं आहे आपल्याला. त्यामुळं आपण एक मधली वाट पकडलेली आहे. घनचक्करवरून तुम्ही खाली उतरले, सरळ खाली उतरले की इथंच वाट आहे बघा. इथं आंब्याची झाडं आहेत, आंब्याची तर वेगळीच झाडं आहेत कसली तरी. या झाडोऱ्यात घुसायचं आणि या झाडोऱ्यातली वाट आहे ती आपल्याला खाली घेऊन जाते. सोपी वाट आहे ही, आपल्याला डायरेक्ट घनचक्करवरून गावात घेऊन जाते शिरपुंजेमध्ये. तर आता आपण या वाटाने खाली उतरूया. इथं बघा पुढं आलं की अशी झाडीतून आहे आणि खाली गेल्यानंतर अजून एक गुहा आहे. आपल्याला ती गुहा सापडते का बघू आणि पुढं जाऊ. चलो, ते घनचक्करचा टॉप आहे. आपण तिथून आलो, इकडून खाली उतरलो आणि इथून कुठून तरी वाट खाली उतरते. आता आपल्याला ती वाट शोधायची आहे. आता आम्ही रानात खाली आलो आहे, नक्की कुठे आहे ते माहिती नाही आहे. अंदाजाने निघालेलो आहे. बघूया आता किती वेळ वाट आपल्याला अशीच फिरायला होते आणि किती वेळात सापडते. थोडासा अंदाज आहे. मागच्या वेळी एकदा त्या वाटाने उतरलो होतो पण तेव्हा पावसाळ्यात आणि धुक्यात होतो, त्यामुळे नक्की वाट माहिती नाही कशी आहे. पण तरी पुढं जाऊन बघू आता पठारावर जाऊन मिळते का, त्याचा काही पत्ता लागत नाही आहे. आता आम्ही घुसखोरी करायचं ठरवलं आहे रानात. का वाट दिसेल तसं त्या वाटेने घुसायचं.
तर फायनली आपल्याला वाट मिळालेली आहे. इथं वरती एक गुहा आहे. इथून वरती लोक चालले येतात. तुम्ही एक घनचक्करवरून डायरेक्ट त्या वाटेने येऊन या गुहेपासून खाली टर्न घेतला की इकडे ही वाट मिळते. आणि खाली जाणारी सिंगल वाट अशीच आपल्याला गावात घेऊन जाते. इथून पुढं एकदम एकच वाट आहे जी कुठं चुकत नाही, डायरेक्ट गावात घेऊन जाते. तर आता फायनली आम्हाला ती वाट मिळाली आहे आणि त्या वाटेने आता उतरायला सुरुवात करतो आम्ही. आता आपण तिकडून उतरत आलेलो आहे त्या माथ्यावरून. या झाडातून आलो, इथून ही वाट आणि आता इकडं खाली जायचं आहे आपल्याला. इकडच्या बाजूला भैरवगड आहे, तिथं गेलो होतो. वेदर बघा किती मस्त झालेलं आहे. आणि आता थोडीशी AMKची रेंज क्लिअर झाली आहे. त्या गोप्रोमध्ये दिसणार नाही, पण सरळ इकडे दिसतोय हा काठीच्या मागं तो कळसुबाई आहे. त्याच्या शेजारचे साकिरा वगैरे त्या डोंगरांची नावं नक्की माहिती नाही, त्यामुळे सांगू शकत नाही. आणि हा शेवटचा आहे तो आलंग आहे. त्याच्या शेजारी मदन आणि कुलंग, छोटा कुलंग हे दिसत आहेत. तो इथून दिसत नाही आहेत, इथून फक्त आपल्याला आलंग दिसतोय. मस्त व्ह्यू मिळाला आहे. समोर पाबरगड आहे आपल्याला. इकडच्या बाजूला भंडारदरा आता आपल्या इकडच्या साईडला राहिलं. आणि इथं शिरपुंज गाव आहे. आता आपल्याला शिरपुंजात उतरायचं आहे. चला जाऊया शिरपुंजाला. आता आपण ह्या माथ्यावरून उतरून खाली आलो. इकडे त्या समोरचं पठार होतं, याच्यावरून आपण गेलो होतो. पावसाळ्यात इथे एक सुंदर धबधबा पडतो. आणि इकडच्या बाजूला भैरवगड आहे. आता आपल्याला हा ट्रॅव्हर्स मारायचा आहे. हा डोंगराच्या पोटात मध्ये ट्रॅव्हर्स आहे हा. जर आपण दाखवा त्या भैरवगडाच्या बाजूने जर बघितलं तर तिकडून आपल्याला हा ट्रॅव्हर्स खूप धोकादायक वाटतो. पण इथं आल्यानंतर बघा ही वाट जनावरांसाठी बनवलेली वाट आहे, एकदम सोपी. या वाटेने शेळ्या बेळ्या पण सगळ्या येतात. सोपी वाट आहे एकदम. हा इथून ट्रॅव्हर्स मारला आपण. ट्रॅव्हर्स मारून खाली उतरलो. समोर आपल्याला भैरवगड दिसत राहतो. तिथून पुढे ही टेकडी दिसते एक आणि खाली गाव आहे. इकडच्या साईडने जर टेकडीच्या गेले तर ही वाट शिरपुंज गावात जाते. आणि इकडची वाट तिकडं पार्किंगकडं किंवा जरी इथल्या वस्तीवरती मारुती मंदिराजवळ आपण जिथं रात्री थांबलो होतो तिथं गेलं तर तिथं जाते. त्यामुळे इथून खालच्या खिंडीत जायचं आणि इकडून या बाजूने जायचं. तर आपण परत एकदा गावात खाली पोचलेलो आहे आणि आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे सक्सेसफुली आणि सेफली. इथं मारुती मंदिरात आपण झोपलो होतो, त्या मंदिरात आता आलेलो आहे. इथे आपली गाडी पार्क आहे. आता हा पाठीमागं दिसतोय हा भैरवगड आहे इकडचा. आणि इकडच्या या डोंगराच्या पलीकडे खूप पाठीमागं तिकडे घनचक्कर आहे. तर ते कंप्लीट करून आलो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि इथून पुढचे व्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुन्हा अजून एका नव्या व्लॉगमध्ये.